वेलकम टू अंकिता's टेस्टी बाईट। आज आपण बनवणार आहोत इडली। त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ। दोघांनाही पाणी टाकून आपल्याला भिजत ठेवायचं आहे 6 ते 7 तासांसाठी। त्यानंतर आफ्टर 6 ते 6 तास आपल्याला ते उघडून बघायचं आहे दोन्हीही मस्तपैकी भिजलेले असणार आहे। आणि आपल्याला तांदूळाला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भिजल्यानंतर। त्यानंतर तांदूळ आणि डाळ दोघांनाही आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। या प्रकारे आपल्याला सर्व बेटर व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि आपण डब्यामध्ये ते साठवून ठेवू शकतो। त्यानंतर पूर्ण बेटर झाल्यानंतर आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहे। त्याला 3 मिनिटे भिजवून डबल मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आणि त्या बेटरमध्ये मिक्स करायचं। त्यानंतर 2 चमचे मीठ आणि 1 चमचा सोडा आपण घेतलेला आहे। त्यांना व्यवस्थित मिक्स करून आपण 6 ते 7 तासासाठी हे बेटर रेस्टसाठी ठेवणार आहोत। 6 ते 7 तासानंतर तुम्ही बघू शकता की ते बेटर किती वरती आलं आहे, म्हणजे व्यवस्थित भिजलेलं आहे। नंतर आपण इडलीचं भांडं घेणार आहे। त्यात थोडं पाणी टाकून इडलीच्या भांड्याला मस्तपैकी ऑइल लावून त्यामध्ये इडलीचं बेटर आपण घालवणार आहे आणि 15 मिनिटांसाठी आपण त्याला गॅसवर ठेवणार आहे। आणि तुम्ही बघू शकता की किती स्पंजी आणि मस्त इडली बनलेली आहे। तुम्ही इडली तर खूप खाल्ली असेल, अशी इडली नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त बनते।